सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जनतेचे थेट प्रश्न, जनता उत्तर मागतीये तुम्हाला। राजकीय नेते, पाणी पुरवठा, शहरात नियमित पाणी का मिळत नाही, गळती आणि अपव्यय थांबण्यासाठी ठोस उपाय होणार कधी, खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात वाढले आहेत, कायमस्वरूपे रस्ते कधी होणार, ओला सुका कचरा वेगळा होत नाही, स्वच्छ शहराचा आराखडे कुठे गायब आहे, पावसात शहर पाण्याखाली जाते, नेहमी पूर येतो, नवीन ड्रेनेज लाईन कधी मिळणार, महापालिकेचे दवाखाने अपुरे आहेत, गरिबांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, स्वच्छता नाही, याचं उत्तर कोण देणार, कर वाढतोय पण सुविधा वाढताना दिसत नाहीत, कराचा पैसा नेमका कुणाच्या खिशात, कारवाई फक्त नोटिसी पुरतीच का, जबाबदार अधिकारी नेमके कोण आहेत, अनधिकृत बांधकामाचे, वाहतूक व पार्किंग कोंडी वाढतीये, पार्किंगची सोय नाहीये, याला जबाबदार कोण, नियोजन आहे कुठं, सार्वजनिक जागा, उद्यान, मैदाने, रस्त्यावरील दिवे दुर्लक्षित का, ह्याला कोण जबाबदार, भ्रष्टाचार आरोप होतात, चौकशी होते पण कारवाई का होताना दिसत नाही, पारदर्शक कारभार, वेळेत कामे पूर्ण करा, कराचा पैसा जनतेसाठी वापरा, आश्वासन नकोय आता परिणाम दाखवा, जनता विचारते महानगरपालिकेची उत्तरं देणार कोण, कोण नेता उत्तर देणार, कोण नेता जबाबदारी घेणार, नगरसेवकांची थेट सवाल। महापालिकेच्या निवडणुकांमुळे आता राजकीय रणधुमाळी चांगलीच पेटून उठलेली आहे। अशातच केंद्रबिंदू असणाऱ्या सांगलीकडे आता राजकीय पक्षासोबतच जनतेचंही लक्ष लागून आहे। अगोदर म्हटलं जायचं की सांगली सर्वात चांगली, पण हीच सांगली आता कुठेतरी बदलत चाललेली आहे। एकेकाळी नाट्य पंढरी, क्रीडा पंढरी आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीची ओळख आता दुर्दैवाने गुन्हेगारी नगरी म्हणून पसरत चाललेली आहे। सांगलीने देशाला मोठे साहित्यिक, कलाकार आणि खेळाडू दिले, परंतु गेल्या काही वर्षांपासून शहर आणि परिसरात मात्र ड्रग्ज रॅकेटने आपले हातपाय पसरवले आहेत। असं असतानाच सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात फोफावलेले ड्रग्ज रॅकेट आणि इतर गंभीर गुन्हे असलेल्या 50हून अधिक उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आता पसरलेलं आहे। तरुण पिढी नशेत धुंद होत असताना, सांगलीची परिस्थिती बिकट झाली असताना सांगलीच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठेपलेला आहे। यामुळे आता प्रशासनाला नव्हे तर सामाजिक कार्यकर्त्यांना भयमुक्त आणि नशामुक्त सांगली हे अभियान राबवण्याची वेळ आलेली आहे। ज्यांच्या हातावर रक्ताचे डाग आहेत त्यांना, का ज्यांनी शहराला नशेच्या खाईत लोटलंय त्यांना, कुणाला मत द्यायचं आम्ही, असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। बहुतेक राजकीय पक्ष नेत्यांनी सांगली चांगली करू, स्वच्छ करू, सुंदर करू अशी आश्वासने दिली होती, परंतु हीच सांगली आता सुंदर होण्याऐवजी ड्रग्ज आणि दहशतीच्या प्रभावामुळे व इतर समस्या यांच्यामुळे सध्या सांगलीची अवस्था बिकट होत चाललेली आहे। आता या बिकट होत चाललेल्या सांगलीला कोण सुधारेल, तसेच मतदारांनो तुम्ही मत कुणाला देणार, सांगलीची अवस्था बिकट करणाऱ्याला की सांगलीला खरोखर चांगली करणाऱ्या उमेदवाराला, हे ठरवायचं आहे तुमचं तुम्हालाच, तेही 15 जानेवारीला।